हॅलो, मी राधिका ऑफिस लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज खूप दिवसातून व्हिडिओ येतो। आम्ही गेलो होतो कोकणातल्या गावामध्ये आणि तुम्ही पाहत असाल तर मस्त असा ब्रिज दिसतोय। हा ब्रिज आहे आपला सावित्री नदी आहे। खूप जोरात पाऊस होता, खूप म्हणजे भयंकर जोराचा पाऊस होता आणि तेव्हा आम्ही गेलेलो आहे। व्हिडिओ मात्र लेट दिसतोय असेल तुम्हाला, तर मी दाखवते बघा। ब्रिजवरती पाणी आणि खूप सारा पाऊस असल्यामुळे भरपूरच पाणी 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 झालं होतं सगळीकडे। आम्ही रेग्युलर जो रस्त्याने येतो तर आम्ही दुसराच रस्ता घेऊन आम्हाला गावांना यावं लागलं। हा येतानाचा व्हिडिओ आहे। जातानाचा व्हिडिओ तर थोडा एडिटिंगसाठी वेट करावा लागतोय म्हणून तुम्हाला तो पहिला दिसला नाही आहे। तर हा मात्र व्हिडिओ पहा, मस्त एन्जॉय करा। आम्ही गावाला गेलो होतो आणि अचानकच पाऊस एवढा जोरामध्ये चालू झाला। हे काम होतं त्यासाठी गेलो होतो आणि त्याच्यामध्ये आदर्शची तब्येतसुद्धा खराब झाली, त्यामुळे मिस्टरांना सुद्धा मला बोलवावं लागलं। जाताना मी ट्रेनने गेले होते आणि येताना मात्र मिस्टरांना बोलवावं लागलं घ्यायला, पण ते सुद्धा रात्रीचा प्रवास करून आले। आणि तुम्हाला बघितलं असेल, फर्स्ट तुम्हाला दिसलाय तो ब्रिज, त्या ब्रिजला किती पाणी होतं ते त्या अशा रस्त्यातून आलंय। आणि अचानक पुढे गेल्यावरती मस्त असा धबधबा मिळतोय। तर तुम्ही पहा, एकदम सगळीकडे ग्रीनरी झालेली आहे आणि हा धबधबा तर आम्ही सगळे जण एन्जॉय करतो आहोत। तर धबधब्याकडे म्हटलं जाऊन बघूया, थोडे मुलं पण आहेत। तुम्ही बोलात आदर्शची तब्येत पण ठीक नव्हती, मग का बरं राधिका गेले? तर आदर्शची तब्येत ठीक नव्हती हे मला मान्य आहे, पण तिथे धबधबा भेटला तर म्हटलं, तोही बोलतो मम्मी चल बघायला जाऊया। तर अशा प्रकारे माझ्या भावाची मुलगी, माझ्या बहिणीची मुलगी, आई आहे, दादा आहे, त्याच्याबरोबर ताईचा नवरासुद्धा आला होता रात्री मिस्टरांसोबत। खूप मज्जा केली, एन्जॉय केलं। आदर्शला काही भिजवलं नाही आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये। छोटासा वॉटरफॉल सारखा असा धबधबा आहे, जो की शेतातून मस्त असं गावच्या ठिकाणी पाणी पडत असतं ना तसं। आणि बघा तुम्ही, शार्वी तर बघा किती एन्जॉय करते। ही हाय करते, ती आहे दादाची मुलगी जिया। ताई आणि ना एकदम स्लिपरी जागा होती। आता तुम्ही पाणी असल्यामुळे स्लिपरी तर होणारच ना। आणि मिस्टर तर बघा, जिथे आपलं धबधबा चालू होते तिथेच जाऊन टोकाला उभे राहिले होते आणि ताईचा नवरा सुद्धा तिकडेच। दोघांनी मस्त वरपर्यंत जाऊन सगळं व्यवस्थित पाहून वगैरे आले। छान असा धबधबा, म्हणजे प्लेन सपाट भागावरती पाणी होतं आणि सगळेजण मस्त असं हाय करतोय आम्ही। त्याच्या पुढ्यात बाजूला काय म्हणाल तर आईचं बघा काय चालू आहे। आई करते मस्त अशी आपली आळूची भाजी, जी की तुम्हाला माहिती आहे नॅचरली उगवलेल्या असतात भाज्या ह्या, आणि खूप छान लागतात बरं का भाजी। आणि भारगीची भाजी सुद्धा आहे। तर आपला व्हिडिओ मी थांबवला कारण पाण्याचा आवाज, प्रवास करतोय त्याचा आवाज भरपूर येत होता ना त्याच्यामुळे। आणि आईने मस्त अशी आळूची भाजी काढली आहे, भारगीची भाजी काढली आहे। तर मंडळी, पावसाळ्यात मात्र नक्की ह्या भाज्या खाव्या आणि खूप छान टेस्ट लागते या भाज्यांची। आयुर्वेदिक पद्धतीच्या ह्या भाज्या आहेत। आणि शार्वीची बघा काय मजा चालली आहे। आणि हा मस्त असा वॉटरफॉल, खूप एन्जॉय केलं। आता इथे दादाची फोटोशूटिंग चालली होती, म्हणजे फोटो मला काढायचा आहे, रील्स बनवायचे आहेत, असं सगळं एकंदरीत चाललं होतं छान असं। तर दादानी सुद्धा फोटोशूट काढला, आम्ही सुद्धा फोटो काढलेले आहेत, छान रील्स बनवल्या आम्ही इथे। पण व्हिडिओ मात्र लेट येतोय, तुमच्यापर्यंत पोचतोय आमचा। आणि इथे मी तुम्हाला सगळं दाखवताना दिसतीये, पण वरती पहा तुम्ही, दोघं जण कसे खूप मस्त एन्जॉय करतात आहे। आणि लहान मुलांनी तर खूप अगदी छान असा एन्जॉयमेंट केलाय। पाणी कमी होतं, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला